IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट निर्मित मस्त मराठी कट्टा प्रस्तुत व्यसन. भाग 3. इंटरनेट एक व्यसन. पालकांचे प्रश्न. मार्गदर्शक माननीय मुक्ता चैतन्य, संस्थापक सायबर मैत्र, मुक्त पत्रकार, समाज माध्यम अभ्यासक आणि लेखिका. आम्हाला मोबाईलमधलं काही विशेष कळत नाही, त्यामुळे मुलं काय करतात ते आम्हाला समजत नाही. तर आम्ही काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की आपल्याला त्या जगातलं काही कळत नाही, ही थोडीशी पळवाट आहे. म्हणजे आपल्याला समजत नसेल तर समजून घेणं ही मला वाटतं पालकांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आणि भूमिका आहे. मी नेहमी अनेक पालकांना हे सांगते की तुम्ही मुलांचे सायबर मित्र बना. कारण की मुलं ह्या जगात वावरणारच आहेत, मुलं ह्या जगात जाणारच आहेत. अशा वेळेला आपल्याला ते काय करता आहेत, कुठे जाता आहेत, याची पूर्ण माहिती किंवा निदान त्याची तोंड ओळख असणं ही अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे Instagram असेल, Facebook असेल, या सगळ्या ॲपवरती जाण्याचं वय हे 13+ आहे. पण अनेकदा काय होतं, की मुलं 8 वर्षाची असतात, 9 वर्षाची असतात, तेव्हाच ती सोशल मीडियावरती जातात. होतं कसं, की आपल्या खऱ्या जगात जसे गुन्हेगार आहेत, मुलांशी गैरवर्तन करणारी माणसं आहेत, तशीच माणसं ऑनलाईन जगात पण असतात, की जी मुलांचा गैरफायदा घेऊ शकतात, मुलांना टार्गेट करू शकतात, मुलांना क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये अडकवू शकतात. अशा वेळेला मुलांना आपण सावरून घेणं, मुलांना सांभाळणं, याच्यासाठी त्या जगाची आपल्याला ओळख असणं खूप गरजेचं आहे. तर ऑनलाईन जगामध्ये आपण मुलांना एकटं कसं सोडून चालेल? मुलांना एकटं सोडून चालणार नाही. तिथेही त्यांचा हात आपल्याला धरून ठेवावा लागेल आणि त्याच्यासाठी सायबर मित्र त्यांचं बनणं, एवढा एकच मार्ग आपल्याकडे आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल, की सायबर मित्र बनायचं म्हणजे नेमकं काय करायचं? अगदी छोट्या आणि सोप्या गोष्टी सांगते. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डोक्यातनं काढून टाका, की आपल्याला ह्या जगातलं काही कळत नाही. कारण आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. आपण सगळेजण वेगवेगळी ॲप्स वापरत असतो आणि हे काही रॉकेट सायन्स नाही. त्यामुळे तुम्ही थोडंसं जर मोबाईलमध्ये जास्त डोकवून बघितलं, त्याच्यातली फीचर्स बघितलीत, सेटिंग्स बघितलीत, तर तुम्हाला हे जग हळू-हळू समजायला सुरुवात होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या संदर्भातली अनेक पुस्तकं आज अवेलेबल आहेत. तुम्ही Google केलंत तर त्याच्यावरनंही तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळू शकते, जी माहिती मिळवून तुम्ही मुलांना मदत करू शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेकदा शिक्षकाच्या भूमिकेत असतो. म्हणजे शिक्षक असू देत, पालक असू देत किंवा मोठ्यांचं जग असू दे, आपण सगळेजण सतत मुलांना काहीतरी शिकवण्याच्या भूमिकेत असतो. मला असं वाटतं, की ऑनलाईन जगातलं काही कळत नाही आणि ते जर समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला विद्यार्थी बनावं लागेल. कारण आपल्यापेक्षा मुलांना या जगातलं खूप जास्ती माहिती आहे. मुलांना हे जग खूप जवळनं ते ऑळखतात या जगाला. त्याच्यामुळे आपण जर विद्यार्थी भूमिकेत गेलो आणि आपण आपल्या मुलांशी अशा पद्धतीने संवाद साधला, की "बाबा रे, मला सांग बरं तू काय करतोस ऑनलाईन जगात जाऊन?" किंवा "गेमिंग हा गेम नेमका कसा खेळतोस? काय गंमत आहे त्याच्यामध्ये? मला पण समजावून सांग." किंवा "ह्या ॲपवरती नेमकं काय फीचर्स आहेत? तू का बरं जातो ह्या ॲपवर? किंवा तू हे ॲप का वापरतोस? मला पण सांग."
अशा पद्धतीने जर आपण मुलांशी संवाद साधला, विद्यार्थ्यांशी संवाद साधला, विद्यार्थी होऊन, तर मला असं वाटतं की ह्या जगाची उत्तम ओळख ते आपल्याला करून देऊ शकतात आणि हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपोआप मग निकालात निघू शकतो. आम्हा सर्वांच्या हातात मोबाईल आल्यापासून संवाद हरवत चाललाय. यापासून दूर जायचं असेल तर काय केलं पाहिजे? WhatsApp ज्या क्षणी आपल्या आयुष्यात आलं, त्या क्षणापासून मला वाटतं की संवादाची व्याख्याच बदललेली आहे. आणि चॅटिंग हे संवादाचं नवं स्वरूप आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये शिरलं आहे. संवाद खुंटला आहे असं मला स्वतःला वाटत नाही. संवादाचा प्रकार बदलला आहे, संवादाची पद्धत बदललेली आहे आणि एकमेकांशी काय पद्धतीने बोलायचं, कसं बोलायचं याच्याविषयीची जी एक धारणा असते, ती धारणा मोठ्या प्रमाणावर बदललेली आहे. अर्थात याचे काही दुष्परिणाम आपल्याला जरूर दिसतात, की माणसांना एकमेकांशी बोलायला नको असतं किंवा एकमेकांशी बोलण्यापेक्षा चॅटिंग करणं हे अतिशय सोयीचं वाटतं. संवादामध्ये अडचणी कुठे येतात ऑनलाईन जगामध्ये याची 2-3 उदाहरणं देते. एक तर तिथे समोरच्या व्यक्तीची एक्सप्रेशन्स आपल्याला दिसत नाहीत. चेहऱ्यावरचे हावभाव दिसत नाहीत, बॉडी लँग्वेज दिसत नाही. दुसरा मोठा तोटा असतो तो म्हणजे आवाज आपल्याला ऐकू येत नाही. त्याच्यामुळे आवाजाचा पिच काय आहे? समोरचा व्यक्ती रागावलेला आहे का? वैतागलेला आहे का? की तो आनंदाने आपल्याशी बोलतोय? त्याच्या आवाजातले चढ-उतार हे काहीही आपल्याला समजू शकत नाही. आणि तिसरा अत्यंत मोठा धोका जो दिसतो मला तो म्हणजे मनात एक आणि टाइप करताना दुसरं. हे अनेकदा चॅटिंगमध्ये बघायला मिळालेलं आहे. कारण की मी एका वेगळ्या मनस्थितीत असू शकते जेव्हा मी चॅट करते आहे आणि मी अगदी हॅपी इमोजी टाकला किंवा वॉव! किती छान, किती मस्त असे शब्द लिहून मी जरी चॅटिंगमध्ये पाठवले, तरी माझ्या मनात तीच भावना असेल असं नाही. त्यामुळे प्रत्यक्ष आणि आभासी ह्याच्यात काहीसं अंतर हे अनेकदा चॅटिंगमध्ये बघायला मिळालं. म्हणून संवाद खुंटला किंवा संवाद कमी झाला किंवा संवाद बदलला असं आपल्याला मोठ्या प्रमाणावरती हळू दिसायला लागलेलं आहे. आता ह्याच्यातनं बाहेर पडायचं कसं? अगदी सोपा आणि सहज मार्ग म्हणजे ऑनलाईन संवाद कमी करणं. जाणीवपूर्वक ऑनलाईन मेसेज करणं टाळलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट मला सांगायची आहे, तर मी फोन करून ती सांगू शकते मेसेज करण्याच्या ऐवजी किंवा प्रत्यक्ष भेटून सांगू शकते मेसेज करण्याच्या ऐवजी. अशा पद्धतीने जर आपण प्रयत्न करायला सुरुवात केली, तर हळू आपला प्रत्यक्ष संवाद वाढत जाईल आणि ऑनलाईन चॅटिंग किंवा संवाद करण्याचं प्रमाण कमी होत जाईल. माझी मुलगी 15 वर्षांची आहे. पण तिच्या फोनला आम्हाला हात लावू देत नाही. हात लावला तर चिडते आणि सर्व ॲप्स लॉकमध्ये आहेत. तर काय करावं? हा प्रश्न बहुतेक सगळ्या घरांमधनं आणि जिथे टीनेजर मुलं आहेत, त्या सगळ्या पालकांना पडलेला असतो. कारण टीनेज हे अतिशय वेगळंच आणि विचित्रच वय असतं. जिथे पालकांनी कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप केलेला मुलांना अजिबात आवडत नाही. अशा वेळेला मला असं वाटतं, की सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आपण मुलांना फोन का दिला आहे, ह्याच्याविषयी मुलांशी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये बोललं गेलं पाहिजे. खरं तर मोबाईल देतानाच ते बोललं गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 10व्या, 12व्या, 13व्या ज्या काही वर्षी मुलांच्या हातात फोन देता, तो देत असतानाच आम्ही तुला फोन का देतोय, ह्याच्याविषयी बोललं गेलं पाहिजे. काही घरांमध्ये हा संवाद होत नाही. ज्या घरात हा संवाद होत नाही त्यांनी पुढे का होईना, म्हणजे जेव्हा हे लक्षात येतं, की मुलं मोबाईलला धरून खूप पजेसिव्ह आहेत, ॲग्रेसिव्ह आहेत, मोबाईलला हात लावलेला आवडत नाही. चिडतात, रागावतात, भांडतात. त्या क्षणी तरी निदान हा संवाद सुरू करायला पाहिजे, की आपण मोबाईल का दिलेला आहे? कशासाठी दिलेला आहे? मोबाईल कसा वापरायचा आहे? कसा वापरायचा नाही आहे?
त्याची काय लिमिटेशन्स आहेत, त्याचे आपल्यावरती काय परिणाम होऊ शकतात, ह्या सगळ्याविषयी मुलांशी अतिशय मोकळेपणाने आणि अतिशय स्पष्ट शब्दात चर्चा झाली पाहिजे. दुसरं म्हणजे प्रायव्हसीच्या कल्पना ह्या मागच्या कुठल्याही पिढीपेक्षा आत्ताच्या मुलांच्या अतिशय वेगळ्या आहेत. पण सर्वसाधारणपणे प्रायव्हसीबद्दल एवढं सेन्सिटिव्ह पूर्वीचे टीनेजर्स नव्हते. त्यामुळे प्रायव्हसीबद्दलही पालकांनी मुलांशी बोलणं गरजेचं आहे, की प्रायव्हसी म्हणजे नेमकं काय? शेअरिंग का आवश्यक आहे? मुलांच्या मोबाईलमध्येचा ॲक्सेस पालकांनी का स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे? म्हणजे हाताबाहेर केस गेली, काहीतरी भयंकर घटना घडली, की मग मोबाईलची तपासणी होते आणि मग कळतं, की अरे बापरे! ह्या गोष्टी घडलेल्या होत्या मोबाईलवरती. त्यामुळे पालकांनी ह्या बाबतीत अतिशय स्पष्ट शब्दात मुलांशी बोलणं गरजेचं आहे. 18 वर्षाखालील मुलांच्या हातात मोबाईल देताना त्यात काही विशिष्ट सेटिंग्स करणं आवश्यक असतं का? आणि ती सेटिंग्स कोणती असावीत? अमेरिकन पेडियाट्रिक असोसिएशननी 2018 मध्ये मुलांच्या स्क्रीन टाईमबद्दल म्हणजे मुलांच्या हातात मोबाईल किती वेळ असावा ह्याच्याबद्दल काही गाईडलाईन्स दिल्या होत्या. त्या सांगून मी ह्या प्रश्नाचं उत्तर देईन. 0 ते 18 महिने ह्या वयोगटातल्या मुलांसाठी कुठलाही मोबाईल असता कामा नये, कुठलाही स्क्रीन टाईम असता कामा नये, असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे 1.5 वर्षापर्यंतच्या मुलाला मोबाईलची गरज नसते. त्यांच्या आयुष्यात कुठलाही स्क्रीन तुम्ही ठेवू नका, असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये म्हटलं होतं. 2 वर्ष किंवा 3 वर्षापर्यंतची जी मुलं असतात, त्यांच्या आयुष्यात एक अर्धा तास स्क्रीन टाईम असेल तर हरकत नाही. तो सुद्धा पालकांच्या देखरेखीखाली, असं त्याच्यात म्हटलं होतं. 3 ते 5 वयोगटातली जी मुलं असतात त्यांच्यासाठी एखादा तासाचा मोबाईलचा स्क्रीन टाईम हा हरकत नाही, असं मेन्शन केलेलं होतं. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे, की आपण मुलांना मोबाईल अतिशय बेजबाबदारपणे देतो. सो मला असं वाटतं, की काही गोष्टी ह्या पालकांनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याच्या आहेत आणि त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे 13 वर्षाच्या खाली कुठल्याही मुलाला मोबाईलची गरज नसते. त्यांना मोबाईल देऊ नका. आता काही आपण महामारीत नाही, आता काही आपण ऑनलाईन शाळा करत नाही आहोत, आता काही आपण ऑनलाईन क्लासेस करत नाही आहोत, की ज्याच्यासाठी मुलांना मोबाईलची गरज आहे. म्हणजे खरं तर पॅन्डेमिक जेव्हा चालू होतं, महामारी होती, तेव्हासुद्धा आम्ही पालकांना असं सांगत होतो, की मुलांसाठी वेगळे फोन, वेगळे लॅपटॉप्स घेऊ नका. जी मुलं 13 वर्षाच्या खालची आहेत, त्यांच्यासाठी घेऊ नका. त्यांना तुमचेच मोबाईल वापरायला द्या, तुमचेच लॅपटॉप वापरायला द्या. पण दुर्दैवाने अनेक घरांमध्ये तसं झालं नाही. कारण तेव्हा वातावरण असं होतं, की सगळ्यांना असं वाटत होतं, की नाही प्रत्येकाकडे आपापलं गॅजेट असलं पाहिजे. पण गॅजेट असणं म्हणजे फक्त वस्तू असणं नाही. त्या गॅजेटबरोबर एक अख्खी वेगळी दुनिया तुमच्या आयुष्यामध्ये शिरकाव करत असते आणि तुम्ही त्या दुनियेला, त्या जगाला सामोरे जाण्यासाठी तयार आहात का नाही, याची खात्री अनेकदा लहान वयामध्ये देता येऊ शकत नाही. किंवा मी तर असं म्हणेन, की अनेक लहान मुलं ह्या जगाला तोंड देण्यासाठी तयार नसतात. त्यामुळे 13 वर्षाच्या खाली कुठल्याही मुलाला स्वतंत्र फोन असण्याची गरज नसते. त्यांना देऊ नका. 13 वर्षाच्या नंतर जर आपण मुलांना मोबाईल देणार असू आणि बहुतेक वेळा तो दिलाच जातो, तर काही मूलभूत नियम किंवा काही मूलभूत गोष्टी ह्या मुलांशी बोलल्या गेल्या पाहिजेत. मुलांच्या हातात फोन देतानाच एक नियमावली जर केली गेली आणि ही नियमावली पालक, मुलं एकत्र बसून सुद्धा करू शकतात. म्हणजे मुलांनी आणि पालकांनी सुचवावं, की ह्या-ह्या गोष्टी ह्या नियमात असतील आणि ह्या गोष्टी आपण करू शकतो किंवा करू शकत नाही. आणि असे नियम ठरवून मग मुलांच्या हातात जर मोबाईल दिला, तर मला असं वाटतं, की मुलं अधिक जबाबदारीने मोबाईल वापरायला शिकू शकतात. कारण की मोबाईल ही फक्त गंमत नाहीये, मोबाईल हे फक्त प्रेस्टीज नाहीये, ते फक्त गॅजेट नाहीये, ती एक मोठी जबाबदारी आहे. जर मला मोबाईल हवा आहे, तर ही जबाबदारी मी उचलली पाहिजे, ही भावना जर आपण मुलांपर्यंत पोहोचवू शकलो,
तर अनेक गोष्टींपासून आपण मुलांना वाचवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल आणि इंटरनेटचा योग्य वापर करायला मुलं शिकू शकतात. डिजिटल खेळांकडे कल वाढला आहे आणि बैठे खेळ किंवा मैदानी खेळ खेळायला जायला मुलं तयार होत नाहीत. तर ह्यासाठी काय करावं? डिजिटल गेम्स किंवा ज्याला आम्ही गेमिंग असं म्हणतो, ह्याचा पसारा तर मला असं वाटतं, की फक्त मुलं नाही, पालक, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांच्या आयुष्यात पसरलेला आहे. अ, हे गेम्स अतिशय अट्रॅक्टिव्ह असतात. हे गेम्स अतिशय खिळवणारे असतात, तुम्हाला धरून ठेवणारे असतात. त्याचबरोबर ग्राहक म्हणून आपण परत-परत ह्या गेम्सवरती यावं ह्याच्यात काही ट्रिगर्स असतात, जी जाणीवपूर्वक प्लांट केलेली असतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेव्हल्समधली रिवॉर्ड्स असतील, कॉम्पिटिशन बिल्टअप करणं असेल, रोल प्ले असेल, एक आपली इमेज तिथे आपण क्रिएट करू शकतो, अशा काही गोष्टी असतील किंवा एक अचीव्हमेंटची भावना असेल, असे अनेक ट्रिगर्स ह्या गेम्समध्ये असतात, ज्याच्यामुळे त्या गेम्समध्ये पुन्हा-पुन्हा जाऊन खेळावंसं वाटतं आणि त्याचं एका पद्धतीचं व्यसन हे लागण्याची शक्यता असते. जे अनेकदा लहान मुलांच्या बाबतीत आणि मोठ्यांच्या बाबतीत पण मी बघितलेलं आहे. म्हणजे लहान मुलं जशी गेमिंगमध्ये अगदी बुडून गेलेली असतात, तशी मोठी माणसंसुद्धा कँडी क्रशमध्ये बुडून गेलेली मी अनेकदा बघितलेली आहेत. ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल आणि मैदानी खेळांकडे परत वळायचं असेल, तर अगदी साधा सोपा उपाय म्हणजे मैदानी खेळ खेळायला सुरुवात करणं. कारण की जोपर्यंत आपण त्याची सुरुवात करत नाही, तोपर्यंत आपला इकडचा वेळ कमी होणार नाही. म्हणजे आपली मुलं जर दिवसाला 5 तास गेमिंगमध्ये घालवत असतील सुट्टीच्या काळामध्ये, तर हा प्रयत्न करून बघूया, की मुलांशी हे बोलूया, की 5 तासाच्या ऐवजी तू 3 तास ऑनलाईन गेमिंग कर आणि 2 तास तू बॅडमिंटन खेळायला जा किंवा मैदानी कुठलाही तुझ्या आवडीचा खेळ खेळायला जा, स्विमिंग करायला जा. असं हळू बोलून मुलांना आपल्याला तयार करावं लागेल. कारण मी मगाशी म्हटलं तसं गेमिंगचं जग हे अतिशय अट्रॅक्टिव्ह असतं. ते ॲनिमेशन बेस्ड असतं. त्याच्यामुळे तिथे जे काही तुम्हाला दिसतं ते खूप सुंदर असतं. ते खूप लार्जर दॅन लाईफ असतं. आणि आता एआयमुळे तर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये नव्याने ॲड झालेल्या आहेत. म्हणजे ते 3 डायमेन्शनल असेल किंवा रिअल लाईफ एक्सपिरियन्स तुम्हाला देणं असेल, अशा अनेक गोष्टी आता एआयमुळे गेमिंगमध्ये दिसायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या अट्रॅक्शनमधून बाहेर येऊन मैदानी खेळांकडे वळणं हे खरंच अनेकदा मुलांसाठी कठीण जाऊ शकतं. म्हणून जाणीवपूर्वक मुलांना घेऊन जाणं, त्याच्यासाठी एफर्ट्स घेणं आणि मुलं मैदानी खेळ कसे खेळतील किंवा त्यांच्या आवडीचा कुठलाही खेळ खेळण्यासाठी दिवसातनं काही काळ मुलं वेळ कसा काढतील, याच्याकडे पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. याच्यात एक अजून मोठी अडचण मला अनेकदा दिसते ती पालकांच्या बाजूची असते. म्हणजे होतं काय, की सगळेच पालक खूप व्यस्त असतात आणि अनेकदा अ, नोकरी, धंदा ह्याच्यामध्ये अनेक अडचणींमध्ये अडकलेले असतात, टेन्शन्स असतात आणि ह्या सगळ्यातनं दिवसभर काम करून थकून भागून आल्यानंतर परत मुलांसाठी काहीतरी वेळ वेगळा काढा आणि त्यांना घेऊन जा. याच्यासाठी अनेकदा पालक मानसिक आणि शारीरिक अवस्थेत तयार नसतात. त्यांना कंटाळा आलेला असतो, ते एक्झॉस्ट असतात आणि हे समजण्यासारखं आहे. म्हणजे दिवसभर तुमची इतकी दगदग झालेली असते, अनेकदा ऑफिसमध्ये अनेक कटकटी असतात आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर परत नव्या उत्साहाने मुलांना घेऊन कुठेतरी जा, हे अनेक पालकांच्या हातून घडत नाही आणि मग त्याच्याऐवजी मोबाईल हा पर्याय अनेकदा पालकही पुढे करतात आणि मग नंतर तो त्याचा अतिरेक झाला, की मग पालकांना काळजी वाटायला लागते.
तर मला असं वाटतं की आपण मुलांच्या बाबतीत थोडा वेगळा विचार करणं गरजेचं आहे. आपण कितीही दमलो असू, कितीही थकलो असू, कितीही ऑफिसमध्ये दिवसभर कटकट झाली असेल डोक्याला, तरीसुद्धा मुलांच्या भवितव्यासाठी आणि मुलांचा स्क्रीन टाईम लिमिटेड राहावा याच्यासाठी तरी आपण स्वतःच्या आयुष्यातला थोडासा वेळ काढून मुलांना जाणीवपूर्वक मैदानी खेळांसाठी घेऊन जाणं, ही प्रक्रिया सुरू करायला पाहिजे. ती जेवढ्या तातडीने सुरू करू, तेवढा मुलांना त्याचा फायदा होईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी मला माझ्या कामामध्ये अनेकदा जाणवून जाते, ती म्हणजे मुलांना पर्याय दिले, की मुलं ऑनलाईन जगामध्ये रमत नाहीत. होतं काय? मुलांसमोर पर्याय नसतात. ते पर्याय उपलब्ध करून देण्याच्या व्यवस्था नसतात आणि मग त्यांना जो पर्याय दिसतो, जो अट्रॅक्टिव्ह आहे, जो सुंदर आहे, त्या पर्यायाकडे ते खिळून जातात. सो आपण त्यांना पर्याय उपलब्ध करून दिले, आपण त्यांना मैदानी खेळांची गोडी लावली किंवा कुठल्याही खेळाची गोडी लावली, एखाद्या कलेची गोडी लावली, एखाद्या आर्ट फॉर्मची गोडी लावली, तर मुलांना आपोआप त्या गोष्टी आवडायला लागतात आणि त्यांचा स्क्रीन टाईम आपोआप कमी होतो. त्यांचं गेमिंगचं प्रमाण आपोआप कमी होतं. हे आजवरच्या कामातून मला दिसून आलेलं आहे. त्यामुळे मुलांच्या भवितव्यासाठी तरी निदान आपल्या स्वतःच्या कंटाळ्यातून थोडासा वेळ काढून मुलांना ह्या सगळ्या गोष्टींकडे घेऊन जाणं, ही आपली जबाबदारी आहे, असं मला वाटतं. मुलं मोबाईलमध्ये पॉर्न किंवा कोणत्या प्रकारचे चित्रपट बघतात हे कसं समजणार? मुलं मोबाईलमध्ये पॉर्नोग्राफिक साइट्स बघतायत का? किंवा ॲडल्ट मूव्हीज बघतायत का? हे तसं थेट समजणं खूप अवघड आहे. कारण मुलं खूप हुशार असतात. ते त्यांची सर्च हिस्ट्री पटकन डिलीट करतात किंवा इव्हन Google YouTubeची सर्च हिस्ट्रीसुद्धा मुलं डिलीट करतात किंवा ती ऑफ ठेवतात. त्यामुळे आपण जर तसा मुलांचा मोबाईल बघायला गेलो, तर अनेकदा हे लक्षात येऊ शकत नाही, की मुलं असा काही कंटेंट बघताहेत का नाही बघतायत. एक मात्र आहे, की मुलं जर एका विशिष्ट पद्धतीचं वर्तन करत असतील, उदाहरणार्थ बाथरूममध्ये फोन घेऊन जाऊन मग फोन बघणं किंवा कुठेतरी घराच्या एखाद्या कोपऱ्यात बसून लपून म्हणजे बाकीच्यांना दिसणार नाही, अशा पद्धतीने फोन घेऊन मग तो फोन बघणं किंवा त्यांची स्वतःची स्वतंत्र खोली असेल, तर त्या खोलीमध्ये दार लावून बसणं आणि तासनतास बसणं. म्हणजे काही वेळासाठी कपडे बदलायला किंवा इतर गोष्टींसाठी दार लावून घेणं ही गोष्ट वेगळी आहे. पण सलग तास दीड तास जर मूल दार लावून बसत असेल खोलीचं आणि आपण ठोठावलं तरी "हां, मी नंतर उघडीन, आत्ता उघडणार नाही, थोड्या वेळाने येतो बाहेर" अशी उत्तरं मिळत असतील, तर हे सगळे सिग्नल्स आहेत, की मोबाईलवरती काहीतरी वेगळं सुरू आहे. हे वेगळं काय आहे, हे मुलांशी बोलल्याशिवाय समजू शकत नाही. त्यामुळे मुलांशी संवाद असणं ह्या सगळ्या संदर्भात आणि मोकळेपणाने हे बोलणं, की "तू बघतोयस का काही? तू बघितलंयस का? बघत असशील तरी आम्ही तुला रागावणार नाही आहोत. फक्त तू नेमकं काय बघतो आहेस? किती वेळ बघतो आहेस? आणि त्याचे काय परिणाम तुझ्यावरती होऊ शकतात?" याच्याविषयी मात्र मुलांशी स्पष्टपणे बोलणं गरजेचं आहे. कारण आपल्याला वाटतं त्याच्या बरंच आधी मुलांच्या आयुष्यामध्ये पोर्नोग्राफिक कंटेंट हा शिरलेला दिसायला लागलेला आहे. म्हणजे होतं काय, की रील्स असतात समजा, तर रील्समध्ये सुद्धा सॉफ्ट पॉर्न आजकाल शिरलेला आहे. त्यामुळे एखादा सिनेमातला एखादा किसिंग सीन असेल, तो एखाद्या रीलमध्ये आला, तो त्या मुलाने बघितला, तर त्याच्यानंतर त्या पद्धतीचे अनेक सीन्स किंवा अनेक रील्स ह्या मुलांच्या मोबाईलमध्ये दिसायला लगेच इमिडिएटली सुरुवात होते. YouTubeमध्ये पण हाच प्रकार आहे. एखादा जर व्हिडिओ बघितला असेल, तर इमिजिएट त्या स्वरूपाचे व्हिडिओज रेकमेंडेशनमध्ये यायला सुरुवात होते. त्यामुळे मुलं ॲक्सेस करू शकणार नाहीत किंवा ती करणार नाहीत, त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळं येणार नाही, अशा काहीच शक्यता आज उरलेल्या नाहीत. त्यामुळे कुठून मुलांच्या आयुष्यात पॉर्न शिरेल, याची आज तरी काहीही आपण खात्री देऊ शकत नाही.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी अरुण साधू फेलोशिपच्या वेळेला जेव्हा अभ्यास करत होते आणि माझ्या अभ्यासाचा विषय होता वयवर्ष 8 ते 18 ह्या वयोगटातल्या मुलांचं पॉर्नोग्राफिक आणि गेमिंगचा वापर आणि परिणाम. हा अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं की घरातल्या मोठ्या माणसांचे मोबाईल हा सुद्धा एक मोठा सोर्स असतो ज्या माध्यमातून मुलांच्या आयुष्यामध्ये पॉर्न शिरतं. म्हणजे वडील असतील, काका असतील किंवा इतर घरातले मोठे बहीण-भाऊ असतील, ह्यांच्या मोबाईलमध्ये अनेकदा पॉर्नोग्राफिक कंटेंट असतो. कारण अनेक मोठ्या माणसांच्या लक्षात हे येत नाही, की आपण काही कंटेंट बघितला तर त्याची सर्च हिस्ट्री जी आहे ती डिलीट करायला पाहिजे. त्यामुळे मुलं स्मार्ट असतात, ती पटकन Google हिस्ट्रीत जाऊन बघतात, तिथे त्यांना साईटच्या लिंक दिसतात आणि ते लँड होतात. किंवा अनेकदा गॅलरीजमध्ये असा कंटेंट मोठ्या प्रमाणावरती असतो. म्हणजे काय होतं, मोठी माणसं एकमेकांना काहीतरी चावट जोक्स पाठवत असतात किंवा मीम्स पाठवत असतात, व्हिडिओज पाठवत असतात आणि हा सगळा कंटेंट हा मोठ्या माणसांच्या फोनच्या गॅलरीमध्ये तसाच पडून असतो. तो डिलीट करायचा किंवा त्याच्यासाठी वेगळी सिक्युअर फोल्डर्स करायची, हा प्रकार अनेकदा पालकवर्ग किंवा मोठ्यांचं जग करत नाही. तो सगळा कंटेंट तसाच्या तसा गॅलरीमध्ये पडलेला असतो आणि मग मुलं जेव्हा आई-वडिलांचा फोन हातात घेतात किंवा मोठे ताई-दादा असतील, काका-काकू असतील किंवा इतर कोणीही घरातली मोठी माणसं असतील, त्यांचा फोन हातात घेतात, ते पहिल्यांदा गॅलरी उघडतात आणि गॅलरी उघडल्याबरोबर हा सगळा कंटेंट हा त्यांच्या नजरेसमोर येतो. त्यामुळे मुलांच्या आयुष्यात पॉर्न शिरतंय का? हो, शिरतं आहे. ते कुठून शिरतंय? ते विविध मार्गातून शिरतंय. ते आपल्याला कळू शकतं का? अजिबात कळू शकत नाही. आपल्याला फक्त मुलांशी संवाद साधून त्यांना ह्याविषयी जागरूक करता येऊ शकतं, जे आपण अतिशय जाणीवपूर्वक, जबाबदारीने आणि काळजीपूर्वक करायला पाहिजे. माझी दोन्ही मुलं रील्सच्या भयंकर आहारी गेली आहेत. सतत रील्स बघणं किंवा ती तयार करणं सुरू असतं. यावर उपाय काय? रील्सचं व्यसन हे मला वाटतं आधुनिक काळातलं एक नवं व्यसन आहे. म्हणजे कालपर्यंत Netflix ॲडिक्शन असा एक आपल्याकडे व्यसनाचा प्रकार होता. म्हणजे बिंज वॉच जी लोकं करतात आणि तासनतास सीरियल्स बघतात. तसाच रील्स हा एक ॲडिक्शनचा नवा प्रकार आहे आणि तो ॲडिक्टिव्ह आहे कारण एकतर रील्स छोटे असतात. ते पटकन बघून तुम्हाला पुढे जाता येतं. छोटे असल्यामुळे छोट्या वेळामध्ये गमतीशीर काहीतरी करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याच्यामुळेही ते आवडले जातात आणि मुलांमध्ये रील्स बघण्याचं प्रमाण प्रचंड आहे, हे वास्तव आहे. मोठ्यांमध्ये पण ते प्रचंड आहे. त्याचं प्रमाण कसं कमी करता येईल? तर मला असं वाटतं, की रील्सचं फक्त प्रमाण आपल्याला कमी करता येणार नाही. आपल्याला ओव्हरऑल स्क्रीन टाईम मॅनेजमेंट हा विषय समजून घ्यावा लागेल. कारण रील्स समजा त्यांनी बघणं सोडलं, तर ते दुसरं काहीतरी करायला लागतील. गेमिंग करायला लागतील. गेमिंग वरती आपण बंदी आणली किंवा ते रिस्ट्रिक्ट केलं, तर ते YouTube चॅनल बघायला लागतील. YouTubeवरती आपण रिस्ट्रिक्शन्स आणली तर ते सोशल मीडियावरती जातील. सो इतकी आत्ता उपलब्धी प्रचंड प्रमाणात आहे, की मला असं वाटतं कशावरती तरी बंदी आणणं किंवा कशावरती तरी रिस्ट्रिक्शन्स आणणं किंवा मुलांना कशातनं तरी परावृत्त करणं ह्याच्याही पेक्षा आधी मुलांना स्क्रीन टाईम मॅनेजमेंट शिकवली पाहिजे. स्क्रीन टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय? तर बेसिकली आपला दिवसभरातला स्क्रीन टाईम किती असला पाहिजे याच्याविषयी जागरूक असणं. दुसरा ह्याच्यातला एक मुद्दा म्हणजे आपण स्क्रीन टाईम मॉनिटर पण करू शकतो. आपण सगळीजणं आजकाल अतिशय स्मार्टफोन वापरतो. त्यामुळे ह्या फोनमध्ये स्क्रीन टाईम मॅनेजमेंटची काही फीचर्स असतात. की ज्या फीचर्सचा वापर करून आपण कुठल्या ॲपवर किती वेळ घालवला, दिवसभराचा आपला स्क्रीन टाईम किती होता, आठवड्याचा किती होता, महिन्याचा किती होता, एखाद्या ॲपवरती कालच्यापेक्षा आपण आज जास्त वेळ घालवला का कमी वेळ घालवला,
या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आधी म्हटलं तसं, की ऑफलाईन ॲक्टिव्हिटी जितक्या आपण वाढवू, तितकं आपल्याला स्क्रीन टाईम मॅनेजमेंट करणं सोपं जातं. मला असं वाटतं, की आपण सगळ्यांनीच स्क्रीन टाईम मॅनेजमेंट हा विषय अतिशय गंभीरपणे घेतला पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे आणि जितकं आपण उत्तम स्क्रीन टाईम मॅनेज करायला शिकू, तितकंच आपण आपोआप ऑनलाईन जगावरती जे आपलं अवलंबित्व आहे, ते आपोआप आपलं कमी-कमी होत जाईल. मुलांना आणि त्यांच्या पालकांना मोबाईल विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी काही क्लासेस वगैरे आहेत का? मुलांना मोबाईलची माहिती मिळावी किंवा ते माध्यम शिक्षित व्हावेत, यासाठी दुर्दैवाने आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचे क्लासेस उपलब्ध नाहीत. शाळा कॉलेजेसमधूनही याबाबतीत सिलॅबसमध्ये, अभ्यासक्रमामध्ये असा काही विशेष भर दिलेलाही नसतो. आम्ही काही पद्धतीचे वर्ग चालवतो, ज्याच्यामध्ये वर्ग म्हणण्यापेक्षा वर्कशॉप्स म्हणतो आम्ही त्यांना, की ज्याच्यामध्ये आम्ही मुलांना बेसिक स्क्रीन टाईम मॅनेज कसा करायचा, सायबर जगामधले धोके काय असतात, रेड अलर्ट्स काय असतात, सायबर गुन्हेगार तुम्हाला कशा पद्धतीने अडकवू शकतात, कशा पद्धतीचे सायबर गुन्हे हे मुलांच्या किंवा मोठ्यांच्या बाबतीत घडतात, याची मूलभूत माहिती आम्ही आमच्या वर्कशॉप्समधनं मुलांना देत असतो. आणि शाळा कॉलेजेसमध्ये किंवा ग्रुप्समध्ये आम्ही हे वर्कशॉप्स घेत असतो. पण अभ्यासक्रम म्हणून किंवा वर्ग म्हणून अशा पद्धतीची कुठलीही व्यवस्था आत्ता तरी आपल्या समाजात उपलब्ध नाही. पण तुम्हाला तुमच्या मुलांसाठी जर अशी काही वर्कशॉप्स घ्यायची असतील किंवा शाळा कॉलेजेसमध्ये अशी वर्कशॉप जर अरेंज करायची असतील, तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. माझे संपर्काचे डिटेल्स ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळतील.